अजेंडा काय आहे? एकदम आक्रमकपणे शिवसेना युबीटी रस्त्यावर अदानी उद्योग समूहाच्या विरोधात। प्रत्येक मराठी माणसानं या मोर्चात उतरायला पाहिजे। ज्याला हा महाराष्ट्र टिकवायचा आहे, महाराष्ट्रात मुंबई ठेवायची आहे, अशा प्रत्येकाचा हा धर्म आणि कर्तव्य आहे की या मोर्चात उतरायला पाहिजे। हा जो मोर्चा आहे ना, हा महाराष्ट्राची राजधानी विकली जाऊ नये उपऱ्यांच्या हातात, त्यासाठी हा मोर्चा आहे। अडाणी अंबानी वगैरे नावं कशाला घ्यायची? 570 कोटीचा भूखंड धारावी विकासाच्या नावाखाली दिला जातो आणि अख्ख्या मुंबईचा व्यापार व्यवहार TDRचा त्याच्या हातात दिला जातो। मला असं वाटतं यापेक्षा गंभीर गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही। त्याच्यामुळे घराच्या किमती तर वाढणार आहेतच आणि त्या किमती अडाणी ठरवणार। मुंबईत घराच्या किमती काय असाव्यात हे अडाणी ठरवणार। आमची भूमिका आहे, धारावीच्या विकासावरती आतापर्यंत वर्षानुवर्ष आपण चर्चा करतोय। इतकं मोठं महाराष्ट्र राज्य आहे, देशामध्ये पहिला क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, बजेट आहे, म्हाडासारखी संस्था आहे। धारावीचा विकास म्हाडांना का करू नये? 10 मराठी बिल्डरांना एकत्र आणावं, 10 मराठी बिल्डरांना एकत्र आणावं आणि त्यांच्याबरोबर म्हाडाने जॉईंट व्हेंचर करावं। नाही, पण राऊत साहेब, याआधी जैतापूर प्रकल्पाला विरोध, मग नाणारला विरोध, बारसूला विरोध, समृद्धी महामार्गाला विरोध, सगळ्या प्रकल्पांना विरोध अशी शिवसेना युबीटीची भूमिका होत चालली आहे, असंही एक निरीक्षण नोंदवलं जातं। समृद्धीला कोणी विरोध केला? समृद्धी उद्धव ठाकरेंच्या काळातच पूर्ण झालं ना। पण त्यावेळेसही सुरुवातीच्या काळात तर विरोध होता। विरोध म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही घेताय, हां, त्यांना मोबदला नको द्यायला? शेतकऱ्यांची बागायती पिकाऊ जमीन तुम्ही घेताय, विरोध नाही करायचं तर काय करायचं? भजन करत बसायचं का सरकारच्या बरोबर बसून? शिवसेनेनं भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये योग्य मोबदला दाम दुप्पट चौपट मिळाला। विरोध प्रकल्पाला नसतो, तर प्रकल्पामुळे जे विस्थापित होतात त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात एक भूमिका असते एखाद्या राजकीय पक्षाची, ती आमची भूमिका आहे। धारावी सुद्धा तीच भूमिका आहे। राऊत साहेब, हा मोर्चा शिवसेना युबीटीचा आहे की महाविकास आघाडीचा मिळेल? हा मोर्चा शिवसेनेचा आहे नक्कीच, पण त्या मोर्चामध्ये या राज्यात किंवा या महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम करणारे अनेक घटक सामील होतील। नाही, पण एकूण आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अदानी उद्योग समूहाच्या बाबतीत वेगळी भूमिका आहे। त्यांना विचारा तुम्ही, मला माहीत नाही, तुमच्याकडे जास्त माहिती असेल। पण याआधी त्यांनी म्हटलं होतं की समजा जर काही मतभेद असतील, काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील। आमच्यापर्यंत काही चर्चा आली नाही। बरं, पण उद्धव ठाकरे आणि तुम्ही स्वतः आता या मोर्चामध्ये थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच उद्धव साहेब स्वतः मोर्चा चालणार आहेत। पण परवानगी, पोलिसांच्या परवानगीवरूनही वाद झाला होता थोडा, त्याबद्दल काय? महाराष्ट्र वाचवण्यासाठी पोलिसांची परवानगी पाहिजे का? हा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई मराठी माणसाची आहे, ती कोणी गिळत असेल, ती जर वाचवायची असेल तर आम्हाला सरकारच्या आणि पोलिसांची परवानगी पाहिजे। संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 106 लोक मरण पावले मुंबईसाठी, ते का मोरारजी देसाईला विचारून रस्त्यावरती उतरले होते का? आज सुद्धा या राज्यामध्ये मोरारजीच्या बापाचं राज्य आहे। पण शिंदे आणि भाजप गटानं, म्हणजे या पक्षांनीही धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी आज मुंबईत केली। करू द्या ना, भांडवलदारांना समर्थन देणारं सरकार या मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे। हे अडाणी सरकार आहे। आम्ही मराठी अस्मितेसाठी लढतो आहोत। हे होते ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, जे आता या मोर्चासाठी